शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 6 सब्जेक्ट इंग्लिश द नाइटिंगेल अँड द नोबेल मॅन. Good morning students. Today we are going to learn a lesson. The name of lesson is The Nightingale and the Nobleman. Students, do you know the bird nightingale? A nightingale is a small bird known for its beautiful song. नायटिंगेल म्हणजे बुलबुल नावाचा एक गाणारा पक्षी आपल्या सुंदर गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याबद्दलचीच ही स्टोरी आपण आज पाहणार आहोत. नोबेल मॅन इन फार अवे लँड वन्स कॉट नायटिंगेल अँड पुट हिम इन अ केज. केज म्हणजे पिंजरा. खूप खूप दूरच्या प्रदेशातील एका सरदाराने एक गाणारा बुलबुल पक्षी पकडला आणि त्या पक्षाला त्याने पिंजऱ्यात बंद केले. नो बर्ड लाईक्स टू बी शट अप इन अ केज. कोणत्याच पक्षाला पिंजऱ्यात अडकून राहणे आवडत नाही. द नायटिंगेल बिगॅन टू प्लेड. ती बुलबुल नावाचा पक्षी कळकळीची विनंती करू लागला की मला सोडून दे. प्लीज सीट मी फ्री. इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. तो नायटिंगेल पक्षी म्हणाला त्या सरदाराला की कृपया मला सोडून दे. तू मला जर जाऊ दिलेस तर मी तुला सुखी जीवन जगण्याचे रहस्य सांगेन. द नोबेल मॅन वॉज रिच बट नॉट हॅपी. ही वॉन्टेड टू नो द सिक्रेट ऑफ हॅपीनेस सो ही लेट हिम बर्ड गो. तो सरदार श्रीमंत होता परंतु त्याच्या आयुष्यामध्ये तो सुखी समाधानी नव्हता. त्यालाही सुखाचे रहस्य जाणूनच घ्यायचे होते म्हणून त्याने त्या पक्षाला सोडून दिले. लिसन सेड द नायटिंगेल. नायटिंगेल म्हणाली ऐक. द सिक्रेट ऑफ हॅपीनेस नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क अँड नेव्हर ट्रस्ट आयडियल वर्ड्स. त्या पक्षाने सांगितले की होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल कधीही शोक करू नये आणि निरर्थक शब्दांवर कधीही विश्वास ठेवू नये. हीच तुझ्या सुखी जीवनाची रहस्य आहेत. द नोबेल मॅन डिडंट थिंक मच ऑफ द सिक्रेट. ही जस्ट सिली पाइस ऑफ ॲडवाइस ही एक्सक्लेम. त्या सरदाराने त्या रहस्याविषयी फारसा विचार केला नाही. हा तर मूर्खपणाचा सल्ला आहे तो म्हणाला. सिली पाइस ऑफ ॲडवाइस म्हणजे मूर्खपणाचा सल्ला. द नायटिंगेल फ्ल्यू अ लिटिल हायर अँड सेड टू बॅड यू टू लेट मी गो. आय हॅव रेअर डायमंड्स अंडर माय विंग्स. नाऊ यू वोंट गेट एनी ऑफ देम. तो बुलबुल पक्षी थोडासा उंचीवर उडू लागला आणि म्हणाला तू मला जाऊ दिलेस हे फार वाईट केलेस कारण माझ्या पंखाखाली दुर्मिळ असे हिरे आहेत. आता त्यातील तुला काहीच मिळणार नाहीत. तू मला सोडून देऊन तुला पश्चाताप होणार आहे. नाव द नोबेल मॅन वॉज रिअली व्हेरी अँग्री अँड व्हेरी अनहॅपी. ओ नो हाऊ स्टुपिड ऑफ मी. यू वीक्ड बर्ड्स यू नास्टी बर्ड. वेट टिल आय कॅच यू अगेन. ही बिगॅन टू वेल. आता तो सरदार खरोखरीच खूप रागावला आणि खूप दुःखीही झाला. छे मी कसा काय हा मूर्खपणा केला. दृष्ट घाणेरड्या पक्षा थांब आता मी तुला पुन्हा पकडतो. जोराजोराने ओरडू लागला. नास्टी म्हणजे घाणेरडा. वीक म्हणजे दृष्ट. डोंट बी सो अपसेट माय लॉर्ड सेड द नायटिंगेल. महाराज अस्वस्थ होऊ नका. तो बुलबुल पक्षी म्हणाला. इट वॉज काइंड ऑफ यू टू लेट मी गो. तुम्ही मला जाऊ दिलेत हा तुमचा दयाळूपणा आहे. दॅट्स वाय आय गिव्ह यू अ गुड पाइस ऑफ ॲडवाइस. म्हणूनच मी तुम्हाला एक चांगला सल्ला दिला. थिंक ओव्हर इट. त्याच्यावर विचार करा. द फर्स्ट थिंग आय सेड वॉज डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड द मिल्क. जेव्हा तुमच्या हातून एखादी चूक घडलेली असते किंवा हानी झालेली असते त्याबद्दल विचार करत बसू नका. आय एम ऑलरेडी फार अवे फ्रॉम यू. आता मी तुमच्यापासून खूप दूर गेलो आहे. यू कांट कॅच मी अगेन. तुम्ही मला आता पुन्हा पकडू शकत नाही. त्यामुळं जी गोष्ट झाली त्याबद्दल पश्चाताप करत बसू नका. देन व्हाय मेक युअर सेल्फ अनहॅपी अबाउट इट.
झालेल्या गोष्टीबद्दल का बरं दुःखी होत आहे? सेकंडली, हाऊ कॅन ॲन ऑर्डिनरी बर्ड लाईक मी हॅव डायमंड्स अंडर हिज विंग्स? दुसरा सल्ला मी तुम्हाला दिला की वायफळ गोष्टींवर विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला दुसरा सल्ला दिला की माझ्या पंखाखाली हिरे आहेत. कसं बरं शक्य असेल ते? माझ्यासारख्या एवढ्या छोट्याशा पक्षाच्या पंखाखाली हिरे कसे काय असू शकतात? दोज वेअर जस्ट आयडियल वर्ड्स ऑफ माइंड. इट्स अ मिस्टेक टू ट्रस्ट सच वर्ड्स. यूज मे बाइट्स ऑफ ॲडवाइस अँड बी हॅपी फारवेल. द नोबेल मॅन वॉचड ॲज द बर्ड्स फ्ल्यू अवे. तो पक्षी म्हणाला की निरर्थक शब्दांवर विश्वास ठेवणे चुकीचं आहे. माझा सल्ला प्रत्यक्षात आणा, व्यवहारात तो वापरा आणि सुखी व्हा. अच्छा, येतो, असं म्हणून तो पक्षी दूर दूर उडून जात असताना तो सरदार तिकडे पाहतच राहिला. विद्यार्थी मित्रांनो, त्या बुलबुल नावाच्या पक्ष्याने 2 खूप महत्त्वाचे सल्ले त्या सरदाराला दिले. ते आपल्यासाठी सुद्धा उपयोगी आहेत. नेव्हर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क, म्हणजे एकदा हानी झाली की त्याच्यावर रडत बसू नका, विचार करत बसू नका. यू शुड नॉट फील अनहॅपी अबाउट अ मिस्टेक ऑर समथिंग बॅड दॅट हॅपन्ड. नेव्हर ट्रस्ट आयडियल वर्ड्स. नेव्हर ट्रस्ट ऑर हॅव फेथ ऑन वर्ड्स विच हॅव लिटिल मिनिंग. निरर्थक शब्दांवर कधीही विश्वास ठेवू नका, त्याने आपले नुकसानच होते. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट पुन्हा एकदा वाचा आणि त्यात दिलेले सल्ले आपल्या आयुष्यामध्ये उपयोगात आणण्याचा प्रयत्न करा.